नमस्कार, भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे। मी अभिजित कांबळे। आज आपण बारामती नगर हद्दीतील फलटण रोड येथे कानेटकर चौक, कानेटकर वस्ती या ठिकाणी आपण नगरपालिका हद्दीमध्ये आलेलो आहे। येण्याचं कारण असं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेव अंशदान योजनेअंतर्गत बारामती नगरपालिकेचा फंड वापरून हा बीसी लेअरचा हा रोड तयार केलेला आहे। हा रोड साधारणपणे 4.25 मीटरच्या आसपास रोड असेल, पण हा रोड तयार करताना ह्याचे ठेकेदार डीपी जगताप हे आहेत आणि ह्यांनी बारामती नगरपालिकेच्या जनतेला, जे बारामती नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाला जे रोड तयार करण्यासाठी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात यंत्रणा नसल्याचे भासवून फक्त आणि फक्त हे काम फक्त बारामती म्युनिसिपल कॉर्पोरेशनच फक्त करते, की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही नगर विकास विभागामार्फत किंवा कुठेही महाराष्ट्रामध्ये कुठंच तुम्हाला दिसणार नाही की त्यांचे स्वतःचे इंजिनियर असताना लाखो करोड रुपये त्यांना वर्षाचे पगार देऊन ते नुसतं बारामती नगरपालिकेचे इंजिनियर बसलेले आहेत। पण येण्याचे कारण असं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे डिप्लोमा होल्डर किंवा अनेक जी आहेत, म्हणजे ज्युनियर इंजिनियर आहेत, त्यांनी ह्या कामामध्ये चोरी केलेली आहे। आज चोरी तुम्ही म्हणसाल कशा प्रकारे केलेली आहे चोरी? अभिजित आज वेगळंच काहीतरी बोलत आहेत की चोरी कशा प्रकारे केलेल्या आहेत। तर यांनी या रोडची साईड पट्ट्याची चोरी केलेल्या आहेत। या रोडला साईड पट्ट्याच नाहीत, पण साईड पट्ट्या तयार कुठं आहेत? तर साईड पट्ट्या तयार आहेत एमबी मध्ये, मोजमाप वहीमध्ये साईड पट्ट्या आहेत। त्याचं बिल संबंधित ठेकेदाराला अदा केलेला आहे। आता असा जर चोरीचा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभाग करत असेल तर बारामती नगर परिषदची एक प्रकारची फसवणूक आणि बारामती नगर परिषदच्या हद्दीतील जे लोक मोठ्या प्रमाणात नगरपालिकेला हाय लेवलचं जे टॅक्स देतात त्यांची फसवणूक नाही का? आता ह्या चोरीकडे कोण बघणार? आता डीपी जगताप सारखा जर ठेकेदार अशा प्रकारे जर चोरी करून मोठी मोठी कामं मिळवत असेल तर काय बोलायचं? आणि बारामती नगर परिषदचं पण काम नाही का? त्यांच्या